शुभ सकाळ मंडळी. तर बघा, आज रविवार असून सुद्धा मी सकाळी लवकरच उठलेली आहे. अंघोळ वगैरे करून अशी काय बसली होती. म्हटली चला बाबा, आता असं बसलं तर काम हे होणारच नाहीये, म्हणून मी आता कामाला लागलेली. मग मी लगेचच हे अंगण झाडायला घेतलं. आज काय झालं ना, की मी लगेचच अंघोळ केली. आज मला अंघोळ करावंसं वाटत होतं. काय माहिती आज काय झालं होतं मला. मग मी सगळ्यात आधी उठल्यानंतर अंघोळ केली आणि मग हे झाडलोटचं काम सुरू केलं. कारण सगळ्यात आधी ना मी अंघोळीच्या आधी हे सगळं काय झाडून काढत असते. कारण धूळ धूळ वगैरे ना भरपूर असते, इतर रस्त्यावरचे वगैरे येत असते. त्यामुळे पण आज मी असं केली नव्हती. बरं असो. त्यानंतर नाही सगळं काय झाडून घेतली. मग आज जरा 8 वाजले ना तर झालं. लगेच डोक्यावरती ऊन येतं आणि हे ऊन जर बाहेर लागायला लागलं ना तर नको वाटतं हे सगळं काय अंगण झाडायला. म्हणजे बाहेरचं कामच करायला नको वाटतं उन्हामध्ये. त्यानंतर ना मी घरात आले आणि आता हे सध्या ना असं झालंय मला खाली बांधलं तरी आंबाडा डोकं दुखतं, मानेवरती बांधलं तरी सुद्धा डोकंच दुखतं. काय करावं ह्या केसांचं काय कळेना झालंय मला. त्यानंतर थोडंफार आवरून घेतले आणि ते गरम पाणी प्यायला आली. आता एवढ्या उन्हाळ्यामध्ये कोण गरम पाणी पितं का? तर हो, मी पिते कारण मला सवयच असली लागलेली आहे. काय करू? त्यानंतरनं आता बनवते मी. सगळेजण उठले होते, एक-एक उठत होते आता इथं, म्हणून म्हटली चला त्यांना पटकन पोहे बनवून देऊया आणि त्यांच्या पोटातली आग शांत करूया. मग असं गरमागरम मस्त बटाटे वगैरे टाकून ना कांदे पोहे बनवलेले होते, तर सगळ्यांनी गरमागरम खाऊन घेतले. आज माझा अख्खा दिवस नाही आहे, अर्धा दिवस तर माझा किचनमध्ये जाणार होता, कारण हे बिर्याणीचा बेत होता. बरेच दिवस झाले माझ्या पाठीमागे लागले होते आणि मी आता गुरुचरित्र पारायणाला बसणार आहे. त्यासाठी म्हटली एकदा त्याच्या आधी ना ह्यांना खाऊन मन शांत करावं ह्यांचं, म्हणून मी बिर्याणी वगैरे बनवली नाही अजून, तर पाणी ठेवले गरम करायला. तोपर्यंत म्हटली चला ह्यांना हे खरबूज कट करून देऊया. तर मस्त असं सगळ्यांनी खरबूज एन्जॉय केलं आणि तोपर्यंत पाण्याला उकळी वगैरे आली होती. भात शिजून घेतलं मी. आता भाजी वगैरे बनवली आणि मसाला बघा असं काय मी बनवते. आता हे दमू देण्यासाठी ना असं वरती याच्या भाताचं लेअर टाकणार होते मी आणि ते सगळं टाकून झाल्यानंतर ना तूप आणि जे कलर वगैरे असतात ना फूड कलर, ते सगळं आणि भाजलेला कांदा फ्राय केलेला, तर सगळं काही पुदिना कोथिंबीर वरून सगळं टाकून ना दम द्यायला ठेवली मी तिकडे. आणि इकडे बघा ह्यांची अशी मज्जा असते ना, तर रविवारची खूप सारा पसार करून असं काही हे करत बसतात. तर असो. त्यानंतर मी जेवण वगैरे केली आणि तो बिर्याणीचा क्लिप मी काही घेतलाच नाही. मला भूक लागली होती, म्हटली जाऊ दे आता पहिलं खाऊन घेते मग व्हिडिओ शूट करायला घेते. मग तो मिस झाला तर सॉरी बरं का. त्यानंतरनं हे 4 ब्लाऊज मी टोटल एकदाच कट करून घेतली, म्हणजे एकाच मावशीचे होते तर त्यासाठी. मग त्यातला एक ब्लाऊज मी लगेच शिवून घेतला, म्हणजे जेवण वगैरे करून, कारण 2 टाईमाचं मी बिर्याणी करून घेतली होती. म्हटली चला आता कट करून एक ब्लाऊज शिवून घेते त्यातलं, म्हणजे उद्या मला 3 ब्लाऊज राहतील. त्यानंतरनं एक ब्लाऊज शिवला आणि बघा हे काय असं सगळं पसारा होता तो आवरून घेतला. तर चला भेटूयात. बाय.